कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज C5 सोबत, तेही एकदम फ्री। आई बघितलं काय बोलतोय हा? माझा सख्खा मुलगा बोलतोय हे सगळं मी केलं ते कुणासाठी केलं अरे? तुझ्यासाठी केलं ना? त्या बाईला मी घरात आणलं ते तुझ्यासाठी आणलं ना? आणि माझी बायको गेल्यानंतर, माझी चारू गेल्यानंतर मी 4 दिवस दुःखात बुडालो, तर हा ऐकून दाखवतोय मला। बसता अश्रू ढाळत। आणि आई मी याच्याच भविष्यासाठी व्यवसाय उभा करत होतो ना, याच्या भविष्यासाठी मी माझा वर्तमान खर्च घातला, आणि हा आज माझ्या भूतकाळावर ताशेरे ओढतोय। आणि अधिपती एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या बायकोवर, माझ्या चारूवर माझं प्रेम होतं आणि तिच्यावरच माझं प्रेम राहील। या अशा 56 भुवनेश्वरी सारख्या बायका आल्या मला बोलवायला, तरी मी फक्त माझ्या चारूवर प्रेम करत राहील। या असल्या बायकांना हाकलून द्यायला मी समर्थ आहे। आणखी एक, तू माझ्यासारखा नाहीयेस, तू माझ्यासारखा अजिबात नाहीयेस। इतकी वर्ष झाली माझी चारू जाऊन, मी आज सुद्धा तिला एक क्षण विसरलेलो नाहीये। आज सुद्धा ती माझ्या समोर उभी आहे असं समजून मी तिच्याशी बोलतो, माझ्या मनातलं सगळं तिच्यापाशी बोलतो। तू काय करतोस रे? काय केलंस तू? स्वतःच्या बायकोला हाताला धरून घराच्या बाहेर काढतोस तू, आणि वर म्हणतोस की माझं मास्तरीनबाईवर लई प्रेम आहे। अरे खोट आहे, सगळं सगळं खोट आहे। तिच्यावर जरा जरी प्रेम असतं ना तुझं, तर तिला घराच्या बाहेर जाऊ दिलं नसतंस तू, आणि ती घराच्या बाहेर गेली तर तिला जाऊन परत घेऊन आला असतास। त्यातलं काही करत नाहीस तू, फक्त आई साहेब, आई साहेब, आई साहेब। माझा मुलगा नाही आहेस तू, तर त्या भुवनेश्वरीचा मुलगा आहेस, तिच्यासारखाच खोटा। हायच मग मी आमच्या आई साहेबांचा लेख। ते असं भडभड बोलून डोळ्यात अश्रू आणून ना, तुम्ही दुसऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक करू शकता, माझ्या डोळ्यात नाही 4 वाजता। आणि तुमच्या या असल्या वागण्यामुळेच आमच्या आई साहेबांनी कवाच सवाशीन बनून राहता आलेलं नाहीये। एकदाच जर तुम्ही आई साहेबांच्या गळ्यात डोरलं बांधलं असतं ना, तर आज या घरात शांती असती आणि आमच्या मास्तरीन बाई ह्या घरात असते आत्ता। तुम्हाला वाटेल ते बोल, सगळ्या गोष्टींना मला जबाबदार धर, पण सगळ्या गोष्टी मिक्स करू नकोस, एकत्र करू नकोस। किमान तू तुझ्या संसाराचा विचार कर। अधिपती अजून सुद्धा वेळ गेलेली नाहीये। अक्षराला या घरात परत घेऊन ये, मी पुन्हा पुन्हा सांगतोय तुला। अरे आपल्या बायकोला बाहेरचा रस्ता दाखवलास तू, घराच्या बाहेरचा असं सांगितलंस। हे केलं नसतंस ना, तर अक्षरा आज इथे घरात असते। स्वतःच्या मर्जीने गेल्यात घरावर। अरे कारस्थान करून भुवनेश्वरीनं तुझ्या करवी तिला बाहेर काढलंय, हे तुला कळत नाहीये। ती स्वतः कधीच वाईट होत नाही रे, अशीच आहे ती। मी आई साहेबांविषयी बोलणं कधी थांबवणार आहे? जावई बापू, अहो तुम्ही तरी शांत राहा की। अहो हात जोडतो मी तुमच्या पुढे। अधिपती, अरे काय चाललंय तुझं? अरे चल, तू तुझ्या खोलीत चल, मिटव हे भांडण। मला काय हाऊस नाही हिच्या संग भांडायची। या आई साहेबांनी कसं बोलतात बघ, परत जर बोला ना आई साहेबांना, मी घरात बाहेर काढून सांगतो। अरे तू चल। काढ, मला घराच्या बाहेर काढ, पण त्या मुलीला या घरात घेऊन ये। अधिपती लक्षात ठेव, अक्षरा जर घरात आली तरच तुझं भलं आहे। तुम्ही काही करा मॅडम, काहीही म्हणा, मला खात्री अधिपती स्वतः मला घरी परत घेऊन जाते। ते तसं करत नाहीत म्हणून तर आम्ही इथं आलोय ना। व चला सुनबाई, तुमची सत्याची थेर ठेवा आता बाजूला आणि चला घरला चला। तुम्ही अधिपतींची बायको आहेसा, सूर्यवंशींची सुनबाई आहेसा। चला चला घरला चला। मॅडम बंद करा हा दिखावा करणं। अरे तुम्हाला काय वाटतं मला माहित नाहीये? अधिपतींसाठी तुम्ही हा सगळा दिखावा करता। तुम्हाला जे समजायचं ते समजावो, पण आम्ही जे काय करतो का नाही ते अधिपतींच्या सुखासाठी करतो। ते असली त्रास झालेला आम्हाला नाही चालत। आधी त्रास द्यायचा आणि मग म्हणायचं त्यांना त्रास झालेला आम्हाला चालत नाही। आम्ही अधिपतींना त्रास कवाच देत नाही। मग आता काय करताय? त्यांचं ज्यांच्यावर जीवापाड प्रेम आहे त्या बायकोला तुम्ही घराबाहेर काढलं आणि तुम्हाला असं वाटतं त्यांना त्रास होत नसेल? खरंच असं वाटतं तुम्हाला? मॅडम एक दिवस येईल जेव्हा अधिपतींना कळेल की तुम्ही किती खोट्या आहात, आणि तो दिवस मी आणेन। मी तुमचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणेन। अहो हा प्रयत्न तुम्ही किती वेळा केला आणि किती वेळा तोंडावर पडलायसा, हे काय आम्ही तुम्हाला सांगायची गरज नाही। जाऊ दे जाऊ दे, हा आमचा चेहरा समोर आणण्याचा प्रयत्न जाऊ द्या बाजूला। तुम्ही तुमचं काय ते बघा। म्हणजे तुम्हाला खात्री आहे ना व अधिपती तुम्हाला स्वतःहून घरला परत घेऊन जातील म्हणून? हो,
मला 100% खात्री आहे, अधिपती स्वतः मला घरी घेऊन जातील. कळल तुम्हाला. ये बस बस जरा शांत हो. सगळे आमच्याच नशिबाला आल्यात. ह्यो माणूस का या घरात आहे मला कळत नाही बघा आजी. कवा कवा ना मला स्वतःचाच राग येतो की का मी ह्याच्या पोटी जन्म घेतला. उलट्या काळजाचा माणूस. रोजक्याला ताबा आजारी होते ते बरं होते, अंतरुणाला खेळून होते, गप तरी बसत होते. आता बोलायला लागला म्हणजे बोलका पोपट एवढा कानातनं रक्त येते आजे. एवढं बाड 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 करते ती. हे आमच्या आई साहेबांनी जर मला ताकीद दिली नसती ना की ह्या माणसाला काय करू नको म्हणून, आणि ह्यो जर आमचा बाप नसताना आत्तापासून मी कुठल्या तरी आश्रमात पाठवला असता. शांत हो की जरा. अरे नग असं बोलूस, वडीलच तुझं ते. काय नाही वडील बिडील काय नाही, ते म्हणतात ते खरं नाग आहे नाग, बाकी काय नाही. आता आजारपणाची काट टाकल्या तर फुतकारतात. गप की, गप जरा. मला ठाव आहे तुझं त्यांच्याबद्दलचं मत काय बदलणार नाही, पण ते समजा सोड. जावई बापूंचं सुनबाई बद्दलचं म्हणणं आहे नव, ते खरं आहे बघ. सुनबाईला घरी परत घेऊन ये. मास्तरीन बाईंची पण चूक झाली का आजी? अरे कोण चूक कोण बरोबर हे ठरवायची येळ नाही आहे आता. हे बघ, तुमच्या दोघांचा संसार सांभाळायची आहे आता. आता जर काय येळ घालवशील नव तर हातचं नातं बी घालवशील बघ. नातंच सुनबाईला घरी परत घेऊन ये. जाऊ दे सोड, ह्यो विषय आपण नंतर बोलूया. पहिल्यांदा तू ते 4 वाजता सूर्यवंशीला म्हणून तोंड बंद ठेव. त्याच्या वागण्यामुळे सगळं झालेलं या फळाला आले माहिती आहे ना. स्वतः बी मरत नाही, आम्हाला बी नीट जगू देत नाही. अरे नगर ना अशी चिडचिड करू. शांत राहा बघू. मी बोलते त्यांच्याशी. बरं, तुझ्यासाठी काय चहा कापी आणू काय? काय नको मला, काय नको काय. अरे घे थोडं, जरा तरतरी येईल. मला चहा पाजण्यापेक्षा त्याला जरासं विष पाज, एक पावशेरभर. अरे काय भरल्या घरात काय बोलतेस तू? मग काय करू, त्या माणसाचा विषय निघाला की माझं असं होतंय. मला काय भान राहत नाही मी काय बोलतोय आणि काय वागतोय. जाऊ दे आपण हे विषय बंद करूया. माझं डोसकं आधीच फिरलंय. मी काय तर उगाच फालतू बडबडणार, तुला ऐकून घ्यायला लागणार. तू जा. माझा काय तुझ्यावर राग नाही बाई माझी. तुझा खंदी कार्यकर्ती, मी जरा एकटा थांबतोय. तुझा आईसाहेब कुणीकडे आहे तुम्ही? अहो सकाळ जर उडका लावले अख्ख्या घरभर तुम्हाला. हाय कुणीकडे तुम्ही? फोन उचलून झालायचा. तुम्ही घरात नसला की माझा जीव घाबरवतोय, तुम्हाला माहिती आहे का नाही? हो अधिपती, आम्ही जरा सकाळ घरनं बाहेर पडलो. आम्ही विचार केला काम झाल्यानंतरच तुम्हाला सांगायचं काय कुठं गेलो होतो ते. कसलं काम? सुनबाईंना घरला परत आणण्याचं काम. तुम्ही कुणीकडे आहे तुम्ही? आम्ही सुनबाईंच्या घरला आलोय. काय तुम्ही गेला पण तिकडं मास्तरीनबाईंच्या घरी? होय. कशाला? अहो कशाला काय, सुनबाईंना घरला परत आणायला न गो. आम्ही तुम्हाला म्हणलं होतं ना का तसं. आपण लगेच तुम्ही गेला पण कशाला तुम्ही हातापाय पडायला गेला हो? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.